Good morning. गुड मॉर्निंग. Good morning. चला आता आपलं कुठपर्यंत झालं होतं काल? द इन्स्पेक्टर इथपर्यंत झालं होतं ना बेटा? द इन्स्पेक्टर हॅड स्माइल आफ्टर ही वॉज पर्यंत झालं होतं का? हा पॅसेज झाला होता. हो. ठीक आहे, तिथून मी रिपीट करतोय बेटा, आता शिकवायला सुरुवात करतोय. पेज नंबर 7. द इन्स्पेक्टर हॅड स्माइल. तो इन्स्पेक्टर स्मिथ हास्य करतो. द इन्स्पेक्टर हॅड स्माइल. इन्स्पेक्टर स्मिथ हास्य करतो. आफ्टर ही वॉज फिनिश अँड पॅटेड मार्गीज हेड. द इन्स्पेक्टर हॅड स्माइल. तो इन्स्पेक्टर स्मिथ हास्य करतो. आफ्टर ही वॉज फिनिश, त्याचं काम संपल्यानंतर. अँड पॅटेड मार्गीज हेड. आणि तो मार्गीचं डोकं काय करतो? थोपटतो. पॅटेड म्हणजे असं थोपटणं. पॅटेड मार्गीज हेड. आणि मार्गीचं डोकं तो थोपटतो. ही सेड टू हर मदर. तो तिच्या आईला म्हणतो. ही सेड टू हर मदर. तो तिच्या आईला म्हणतो, इट्स नॉट द लिटल गर्ल फॉल्ट. इट्स नॉट द लिटल गर्ल फॉल्ट. या मुलीची, या लहान मुलीची ती चूक नाहीये. इट्स नॉट द लिटल गर्ल फॉल्ट. या मुलीची चूक नाहीये, या मुलीची मिस्टेक नाहीये. मिसेस जोन्स. आय थिंक द जिओग्राफी सेक्टर वॉज गिअर. आय थिंक, माझ्या विचारानुसार, द जिओग्राफी सेक्टर वॉज गिअर अ लिटल टू क्विक. माझ्या विचारानुसार काय, तर आय थिंक द जिओग्राफी सेक्टर, भूगोलाचा जो विभाग आहे, वॉज गिअर अ लिटल टू क्विक. तो जलद झालेला आहे. अ गिअर अ लिटल टू क्विक. तो थोडा जलद झालेला आहे. दोज थिंग्स हॅपन समटाइम्स. दोज थिंग्स, अशा गोष्टी घडतात. दोज थिंग्स हॅपन समटाइम्स. हॅपन म्हणजे घडणं. काही काही वेळेस अशा गोष्टी होतात. कारण त्या काळात ह्युमन बिंग टीचर नाहीये, मेकॅनिकल टीचर आहे, म्हणजे तो रोबोट आहे. तर रोबोट मध्ये मिस्टेक झालेली आहे आणि त्याचा जिओग्राफी सेक्टर काय झालेला आहे? अति जलद झालेला आहे. त्यामुळे तिला जे रिझल्ट आलेला होता जिओग्राफी सेक्टर मध्ये, तो पुअर आलेला होता, म्हणजे तिला मार्क्स कमी मिळालेले होते. दोज थिंग्स हॅपन समटाइम्स. अशा गोष्टी कधी कधी घडतात. आय हॅव स्लो इट अप टू अन ऍव्हरेज 10 years लेवल. आय हॅव स्लो इट अप. मी त्याला काय केलंय आता? स्लो केलेलं आहे. आय हॅव स्लो इट अप टू अन ऍव्हरेज 10 years लेवल. मी 10 years लेवल पर्यंत त्याला आणलेलं आहे. म्हणजे 10 वर्षाच्या मुलाची जी लेव्हल असते, तर तिथपर्यंत आणलेलं आहे. आता मार्गीचं वय किती वर्ष वय आहे? सांगा, मार्गी किती वर्षाची वयाची आहे? मार्गीचं वय किती आहे? 11. 11. बरोबर. 11. आय हॅव स्लो इट अप टू अन ऍव्हरेज 10 years लेवल. याला 10 years लेवल पर्यंत मी आणलेले आहे. म्हणजे 10 वर्षीय वयाच्या मुलाच्या स्तरापर्यंत या मेकॅनिकल टीचरला मी आणलेला आहे, म्हणजे रोबोटला आणलेला आहे. आता जो 10 वर्षाच्या मुलाला जे प्रश्न विचारायचे असतील, ती उत्तर त्या स्पीडने तो विचारेल. Actually, the overall pattern of her progress is a quite satisfactory. And he patted Margie's head again. Actually, the overall pattern of her progress is a quite satisfactory. Actually काय आहे? The overall, actually म्हणजे खरोखर. The overall pattern of her progress. तिची जी प्रोग्रेस झाली is a quite satisfactory. अगदी समाधानकारक आहे. तिची जी अभ्यासातली जी प्रोग्रेस आहे ती समाधानकारक आहे. The overall pattern of her progress is a quite satisfactory. अगदी समाधानकारक तिची प्रोग्रेस आहे. त्याबद्दल चिंता करण्याची गरज नाहीये. असा तो क्वांटी इन्स्पेक्टर तिच्या आईला सांगतो. And he patted Margie's head again. आणि पुन्हा एकदा तो मार्गीचं डोकं थोपटतो. असं. मार्गी वॉज डिसअपॉइंटेड. मार्गी नाराज होऊन जाते, निराश होऊन जाते, खिन्न होते. मार्गी वॉज डिसअपॉइंटेड. She had been hoping they will take the teachers away altogether. She had been hoping. तिला असं वाटतं, तिला अपेक्षा असते की they will take the teacher. ते काय करतील? बॉब विल टेक द टीचर अवे ऑल टुगेदर. एकत्ररित्या त्याला दूर घेऊन जातील या मेकॅनिकल टीचरला, अशी तिला अपेक्षा होती. आता हा नादुरुस्त झालेला आहे, खराब झालेला आहे. तर याला मग मार्गीला अशी अपेक्षा होती की या टीचरला हा घेऊन जाईल काही दिवस तरी. मग मार्गी वॉज डिसअपॉइंटेड. मार्गी निराश झाली, खिन्न झाली. And she had been hoping they will take the teacher away altogether. And she had been hoping, तिला अपेक्षा होती की they will take the teachers away altogether. या शिक्षकाला ते लांब घेऊन जातील.
They had once taken एकदा they had once taken Tommy's teacher away for nearly 1 month. And they had once एकदा taken Tommy's teacher, टॉमीच्या टीचरला घेऊन गेले होते away for nearly 1 month, एका महिन्यासाठी दुरुस्त करण्याला घेऊन गेलेले होते त्याला, टॉमीच्या टीचरला. मला हिलाही अपेक्षा होती मार्गीला की यालाही घेऊन जातील, परंतु तसं काही झालं नाही. They had once taken Tommy's teacher away for nearly 1 month. And they had once taken एकदा taken Tommy's teacher, टॉमीच्या शिक्षकाला ते काय केले, घेऊन गेले होते away for nearly 1 month, एका महिन्यासाठी, जवळजवळ एका महिन्यासाठी. Because कारण the history sector had blanked out completely. Because कारण the history sector, इतिहासाचा जो विभाग आहे, had blanked out completely, पूर्णपणे काय झाला होता, ब्लँक झाला होता. तो टॉमीचा जो मेकॅनिकल टीचर आहे त्याचा जो हिस्ट्री सेक्टर आहे, इतिहासाचा जो विभाग आहे, हॅड ब्लँक आउट कम्प्लिटली, पूर्णपणे ब्लँक झाला होता. त्यामुळे त्याला घेऊन गेले होते एका महिन्यासाठी. मग मार्गला असं वाटलं होतं पण तसं काही झालं नाही आणि म्हणून ते डिसअपॉइंटेड झाले. सो शी सेड टू टॉमी, ती टॉमीला म्हणाली, व्हाय वुड एनीवन राईट अबाउट स्कूल, व्हाय वुड एनीवन, का कुणी लिहिल, अबाउट स्कूल, शाळेविषयी कोण का लिहिल, व्हाय का लिहिल कुणी, व्हाय वुड एनीवन, एनीवन म्हणजे कुणी व्यक्ती, व्हाय म्हणजे का, व्हाय वुड एनीवन राईट अबाउट स्कूल, कुणी का लिहिल शाळेविषयी, का लिहिणार आहे शाळेविषयी. टॉमी लुक ॲट हर विथ व्हेरी सुपेरियर आईज, टॉमी तिच्याकडे पाहतो विथ व्हेरी सुपेरियर आईज, अतिशय आश्चर्यकारक नजरेने. बिकॉज इट्स नॉट अवर काइंड ऑफ स्कूल, आता टॉमी तिला म्हणतोय. आता मार्गीला असा प्रश्न पडलाय की यार शाळेविषयी लिहिणार कोण लिहिणार आणि का लिहिणार आहे, काय लिहिण्यासारखं काय आहे शाळेमध्ये, किंवा शाळेविषयी लिहिण्यासारखं काय आहे. आता आपण जातोय, हा फ्युचरिस्टिक लेसन आहे, मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं होतं. तसं टॉमी लुक ॲट हर विथ व्हेरी सुपेरियर आईज, आणि टॉमी लुक ॲट हर विथ व्हेरी सुपेरियर आईज, टॉमी तिच्याकडे खूप आश्चर्यकारक नजरेने पाहतो. बिकॉज इट्स नॉट अवर काइंड ऑफ स्कूल, कारण असं आहे की इट्स नॉट अवर काइंड ऑफ स्कूल, ती आपल्या प्रकारची शाळा नाहीये. स्टुपिड, मूर्ख. बिकॉज इट्स नॉट अवर काइंड ऑफ स्कूल, आपली जशी शाळा आहे तशी ती शाळा नाहीये, मूर्ख. दिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल, या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, त्यांना पुस्तक सापडलेलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये कशाविषयी लिहिलंय, शाळेविषयी, आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. तर दिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल and that they had hundreds and hundreds of years ago. And this is the old kind of school, या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे ते आपल्यासारखी शाळा नाहीये, नॉट अवर काइंड ऑफ स्कूल, आपली जशी शाळा आहे तशी शाळा नाहीये. स्टुपिड, मूर्ख. दिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल, ही ओल्ड काइंड ऑफ स्कूल आहे, जुनी शाळा आहे. दिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल, जुन्या काळातील शाळा आहे. And that they had 100 and 100 of years ago, शतकोनी शतको वर्षापूर्वीची ही शाळा आहे. And he added lawfully, pronouncing the word carefully, centuries ago. आणि he added lawfully, lawfully म्हणजे काय, early superior tone. He added lawfully, pronouncing the word carefully, centuries ago. तो असं करतो हवेत, असं. He had lawfully, असं हवेत करतो तो एअर मध्ये. ही ऍडेड लॉफलीचा अर्थ असा होतो, असं कॉन्फिडेंटली बोलतो. ही ऍडेड लॉफली, प्रोनाउन्सिंग, उच्चार करतो द वर्ड केअरफुली, या शब्दाचा काळजीपूर्वक तो उच्चार करतो की सेंचुरीज एगो, अनेक शतकापूर्वीची शाळा आहे आणि त्या शाळेविषयी इथं लिहिलेलं आहे. मार्गी वॉज हर्ट, वेल, मार्गी दुखावली जाते. मार्गी वॉज हर्ट, मार्गी दुखावली जाते. वेल, ठीक आहे. I don't know what kind of school they had all that time ago. I don't know, मला माहित नाहीये की what kind of school, कोणत्या प्रकारची शाळा होती. They had all that time ago, फार वर्षापूर्वी ती कोणत्या प्रकारची शाळा होती मला माहित नाही. She read the book over his shoulder for a while. She read the book over his shoulder for a while, then said, anyway, they had a teacher. She read the book ओव्हर इज शोल्डर, ती पुस्तक वाचते आणि शोल्डर अशी करते. फॉर वाईल, तथापि मला माहित नाहीये
की कोणत्या प्रकारची ती शाळा आहे. देन सेड, ती म्हणते एनिवे दे हॅड अ टीचर, तिथे टीचर होते. शुअर दे हॅड अ टीचर बट इट वॉज नॉट अ रेग्युलर टीचर, इट वॉज अ मॅन. ती त्याला विचारते आता. तर एनिवे दे हॅड अ टीचर, त्या जुन्या शाळेमध्ये टीचर होते का? शुअर दे हॅड अ टीचर, टॉमी म्हणतोय खात्रीने तिथे शिक्षक होते. बट इट वॉजंट अ रेग्युलर टीचर, पण ते आपल्या नियमित शिक्षकासारखे नव्हते. इट वॉज अ मॅन, तिथे शिक्षक कोण होतं? इट वॉज अ मॅन, मनुष्य होता, ह्युमन बिंग होता शिकवायला. ते आपल्यासारखे रेग्युलर टीचर नव्हते तिथं, रोबोट. हा फ्युचरिस्टिक लेसन आहे, त्यामुळे कसं आहे की भविष्यात त्यांच्या काळामध्ये रोबोट त्यांना शिकवतोय. म्हणून तो असं म्हणतो की इट वॉजंट अ रेग्युलर टीचर, आपल्या नियमित शिक्षकासारखे तिथे शिक्षक नव्हते. इट वॉज अ मॅन, तिथं कोण शिकवायचं? मॅन, मनुष्य शिकवायचा. अ मॅन, हाऊ कुड अ मॅन बी टीचर? आता मार्गीला प्रश्न पडलाय. अ मॅन, मनुष्य, हाऊ कुड अ मॅन बी टीचर? मनुष्य कस काय टीचर बनू शकतो? हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर? कस काय मनुष्य शिक्षक असू शकतो? वेल, ही जस्ट टोल्ड द बॉयज अँड गर्ल्स थिंग्स अँड गेव देम होमवर्क अँड आस्क्ड देम क्वेश्चन. वेल, ही जस्ट टोल्ड द बॉयज अँड गर्ल्स, तो मुलांशी आणि मुलींशी बोलायचा, थिंग्स त्यांना गोष्टी सांगायचा, अँड गेव देम होमवर्क, आणि त्यांना होमवर्क द्यायचा, अँड आस्क्ड देम क्वेश्चन, आणि त्यांना प्रश्न देखील विचारायचा. त्या काळातला शिक्षक म्हणजे आपला काळ असं म्हणायचं. अ मॅन इजंट स्मार्ट इनफ, मनुष्य एवढा पुरेसा हुशार आहे? अ मॅन इजंट अ स्मार्ट इनफ, मनुष्य एवढा हुशार आहे? स्मार्ट इनफ, पुरेसा हुशार आहे? शुअर ही इज, मग टॉमी म्हणतो निश्चितपणे. माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर, माय फादर नोज, माझ्या वडिलांना सर्व माहिती आहे. ॲज मच ॲज माय टीचर, माझ्या टीचरला जे माहिती आहे ते माझ्या शिक्षकांना माहिती आहे. म्हणजे रोबोटला जे माहिती आहे तेच माझ्या वडिलांना माहिती आहे, असं त्याला म्हणायचं आहे. चला, कॅन यू अंडरस्टँड? इथपर्यंत समजलंय? कॅन अंडरस्टँड? बोला बेटा. Yes. चला, कोण वाचतंय बेटा? मग पहिले इंग्लिश मध्ये वाचा, मग मराठीत सांगा बेटा. आपल्याला फक्त पुढे जायचं, पटकन सांगा. मी वाचू सर. कोण वाचतंय? तू मी वाचवत वाचतो. बेटा काल. कोण कोण आहे? ठीक आहे. नवीन पाहिजे बेटा, अंजली. अजून प्रत्येकाला चान्स मिळायला पाहिजे. ठीक आहे. प्राची. हो सर. हा, प्राची. दीपिका. हाँ सर. हा बेटा, इंग्लिश मध्ये वाच तू. चलतं. हो. The inspector had a smile after he was finished and pat Margie head. He said to her mother, "It is not the little girl flirt. Mr. Jones, I think the geography मिसेस sector was जोन्स. मिसेस जोन्स आहे Mrs. बेटा ते. Mrs. Jones, I think a geography sector was get a little too quick. Those the things happen something. I have slow it up to an average 10-year level. Actually, the overall pattern of her progress is quite satisfactory. And he pat Margie head again. Margie was disappointed. She had been hoping they would take the teacher away altogether. They had once taken Tommy teacher away for nearly a month because the history sector had a blank out completely. So she said to the Tommy, "Why would anyone write about school?" Tommy looked at her with very su- superior eyes. "Because it is not our kind of a school. Stupid, this is the old kind of a school that they had hundreds and hundreds of years ago," he added loftily, pronouncing the word carefully. "Centuries ago." Margie was hurt. "Well, I don't know what kind of a school they had all that time ago." She read the book over his shoulder for a while, then said, "Anyway,
they had a teacher. Sure, they had a teacher, but it wasn't a regular teacher. It was a man. A man. Man. How could a man be a teacher? Well, he just told the boys and girl things, gave them homework, and asked them questions. A man isn't smart enough. Sure, he is. My father know as much as my teacher. झालं सर. ओके, आता कोण सांगतंय मराठीत? तुम्हाला 2 पॅसेज 3 पॅसेज किती सांगायचे मराठीत तर सांगू शकता तुम्ही. पूर्ण सांगायचं असेल चांगली गोष्ट आहे. चला, कोण सांगतंय? प्रांजल, प्रांजल बाबर सांगते का? दुर्वेश तू सांगणार होता ना रे? मानसी कुलकर्णी, हा सर. हा सांग बेटा. सर कुठून वाचायचं ती वाचत होती ना तेव्हा मी का जॉईन नाही झाली होती अजून. म्हणजे इन्स्पेक्टर पासून झालेली का तू? पहिल्या पॅच पासून झाली का? सर तुमचा आवाज अटकतोय. आवाज अटकतोय? कुठून? मानसी सेकंड पॅसेज पासून वाच. हा अटकतोय तुमचा आवाज. मानसी नाही रे सेकंड बेटा, आवाज पॅसेज clear आहे. पासून तिकडे वाच. range नसेल. मेसेज करून ना सर. हॅलो सर. हा बोला. मुद्रेश, हा सर. मुद्रेश वाच रे, सांग. कुठून वाचू? कुठपर्यंत वाचू सर? मराठीत सांगायचं. इन्स्पेक्टर पासून सांग ना. द इन्स्पेक्टर. The inspector had smiled after he was finished and patted Margie's head. काम पूर्ण झाल्यावर इन्स्पेक्टरने स्मित हास्य करून मार्गीचे डोकं थोपटलं. He said her mother, it's not the little girl fault. तो त्याच्या आईला म्हणाला, मिसेस जोन्स, ही त्या लहान मुलीची चुकी नाही. I think the geography sector was geared a little too quick. मला असं वाटतं की भूगोलाचा विभाग खूप जलद झाला आहे. Those things happen sometimes. I have slowed up to an average 10 years level. मी त्याची लेवल 10 वर्ष इतकी केली आहे. Actually, the overall pattern was her progress. तिचा प्रोग्रेस खूप छान आहे. प्रोग्रेस. And he patted Margie's head again. त्याने पुन्हा मार्गीचे डोकं थोपटलं. Margie was disappointed. मार्गी खूप निराश होती. She had been hoping they would take the teacher away together. तिला अशी अपेक्षा होती की ती टीचरला घेऊन जातील. They had once taken Tommy's teacher for nearly 1 month. कारण टॉमीच्या टीचरलाही 1 महिन्यासाठी घेऊन गेले होते. Because the history sector had blanked out completely. कारण इतिहास विभाग पूर्णपणे बंद पडला होता. She said to Tommy, why wouldn't anyone write about skill? ती टॉमीला म्हणाली, म्हणून का लिहितील शाळेबद्दल? Tommy looked at her with very superior eyes. टॉमी तिच्याकडे खूप आश्चर्यकारक नजरेने पाहत होता. Because it's not our kind of ओके school. ओके. आयुष वाच. आयुष, सर ते मराठीतून थोडं वाचले आहे. अरे मी सांगेल ना, तू काय टेन्शन घेतो, सांग. वाच तू.
वाचणार आहे काय दुर्वेश तू वाचणार होता ना रे त्याची चालला गेला हो सांगितलं चालला गेला तू मला सांगत होता म्हणे इंटरनेटचा प्रॉब्लेम होता म्हणे पॉपअप कट झाला चालपणा म्हणे. करतो तो हा कोण सांगते बेटा पुढे कोण सांगते दीपिका झाली प्राची सांगते का हो सर. सांग Tommy looked at her with a very super eye. टॉमी तिच्याकडे आश्चर्य नजरेने बघतो. Because it not your kind of school stupid. कारण की आपली शाळा तशी नव्हती मूर्ख. This is the old kind of school that they had hundred of year ago. ते पुराण्या काळातली होती कारण 100 years ago होती. He had a loft with preachers and the word carefully. ती विचार करू लागली ओके मार्गी हॅज हर्ट मार्गी ही दुःख झाली. वेल आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ स्कूल वेरी हॅड ऑल दॅट टाइम अगो. तिला माहित नव्हतं की स्कूल कशी होती. शी रीड द बुक ओव्हर द ही shoulder for a while, then said ती वाचत होती आणि तिने शोल्डर हलवले. then anyway they had a teachers. तिला माहित नव्हते तिचे टीचर्स. sir they had a teacher but it wasn't a regular teacher. It was a man. नेहमी तिचे शिक्षक सारखे नव्हते कारण की ते माणूस होते. a man who could not a man be teacher. मनुष्य होते ते. मनुष्य कसा शिक्षक बनू शकतो. well the just told the boys and girls think and gave the homework and asked the question. ते मुलं आणि मुलींना gave to the homework. ते मुलांना आणि मुलींना होमवर्क सांगत होते आणि प्रश्न पण विचारत होते. ओके गुड चला इथपर्यंत समजलेलं आहे. कोणाला काही अडचण नाही. ओके द इन्स्पेक्टर इथपर्यंत झालेलं होतं आपलं. शुअर ही इज माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर. अ मॅन इजंट स्मार्ट इनफ. व्यक्तीचं मनुष्य तर एवढा पुरेसा स्मार्ट नाहीये. आता तो तिला सांगतो की तिथं मनुष्य शिकवायचे म्हणजे आपल्या काळाची गोष्ट करतोय तो. आता आपल्या काळात मनुष्य शिकवता बरोबर आहे. मग फ्युचरिस्टिकचा लेसन आहे म्हणजे 2157चा पुढचा भविष्याचा लेसन आहे. मग त्या काळात अशी कल्पना केलेली आहे की मनुष्य शिकवायला राहणारे रोबोट शिकवतील. तर यांना रोबोट शिकवतो. आता पुढे दिलेलं आहे. आता तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट माहिती मिळेल हळूहळू. अ मॅन इजंट स्मार्ट इनफ. मनुष्य तर एवढा पुरेसा हुशार नाहीये. शुअर ही इज खात्रीने तो म्हणाला खात्रीने हुशार आहे. माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर. माय फादर नोज माझ्या वडिलांना माहिती आहे. ॲज मच ॲज माय टीचर. माझ्या शिक्षकांना जितकं माहिती आहे तितकं माझ्या वडिलांना माहिती आहे असं तो म्हणाला. ही नोज ऑलमोस्ट ॲज मच आय. बेच्चा आलेलं आहे म्हणजे शुअरली खात्रीने. ही नोज ऑलमोस्ट ॲज मच आय बेच्चा. मला माहितीये मला मी खात्रीने सांगतोय की त्यांना ते माहिती जेवढं शिक्षकाला माहिती तितकंच त्यांनाही माहितीये. मार्गी वॉज नॉट प्रिपेअर टू डिस्प्यूट दॅट. मार्गी वॉज नॉट प्रिपेअर. मार्गी तयार नव्हती. प्रिपेअर म्हणजे तयार असणं. टू डिस्प्यूट म्हणजे वादविवाद करायला. हा म्हणतो की जितकं नॉलेज माझ्या वडिलांना आहे तितकंच त्या रोबोटला आहे. आलं लक्षात. रोबोटला जितकं नॉलेज आहे तितकंच माझ्या वडिलांना पण आहे. त्यामुळे मनुष्य त्या काळात शिकवतच असेल. मग मार्गी वॉज नॉट प्रिपेअर टू डिस्प्यूट दॅट. मार्गीला याच्यावर वादविवाद करायला ती तयार नव्हती. काय वादविवाद करायचा बुवा.
की मार्गी वॉज नॉट प्रिपेअर टू डिस्प्यूट दॅट. डिस्प्यूट म्हणजे वादविवाद करणं. मार्गी तयार नव्हती वादविवाद करायला. And she said, I wouldn't want a strange man in my house to teach me. आणि ती म्हणाली, she said, ती म्हणाली, I wouldn't want a strange man. एखाद्या अनोळखी व्यक्तीला in my house, माझ्या घरामध्ये to teach me, मी येऊ देणार नाही. I wouldn't want a strange man in my house to teach me. मला शिकवायला मी अनोळखी व्यक्तीला माझ्या घरामध्ये येऊ देणार नाही, राहू देणार नाही अनोळखी व्यक्तीला मला शिकवण्यासाठी. टॉमी स्क्रीम विथ लाफ्टर. टॉमी किंचाळला आणि हसला. असा हसला. यू डोंट नो मच मार्गी. मार्गी तुला माहित नाहीये. यू डोंट नो मच मार्गी. मार्गी तुला काहीच माहित नाही मार्गी. द टीचर डिडंट लिव्ह इन द हाऊस. They had a special building and all the kids went there. The teacher didn't live in the house. The teacher didn't live in the house. शिक्षक घरामध्ये राहायचे नाही. They had a special building. एक खास इमारत असायची. And all the kids went there. आणि सर्व मुलं तिथे जायची. And all the kids learned the same thing. आणि सर्व मुलं and all the kids learned the same thing. आणि सर्व मुलं त्यासारखेच गोष्टी शिकायचे. सेम थिंग्स. शुअर इफ दे वेअर द सेम एज. शुअर खात्रीने. इफ दे वेअर द सेम एज, जर त्यांचं एज सारखं असलं तर. बट माय मदर सेज. माय मदर सेज, माझी आई असं म्हणते. मार्गी म्हणते. बट माय मदर सेज अ टीचर हॅज टू बी ऍडजस्टेड. मार्गी असं म्हणते. माय मदर सेज, माझी आई तर असं म्हणते, अ टीचर हॅज टू बी ऍडजस्टेड. शिक्षकाला काय करावं लागतं? ऍडजस्ट करावं लागतं. टू फिट द माइंड ऑफ ईच बॉय अँड गर्ल. माय मदर सेज. आता हा म्हणतो की किड्स लर्न द सेम थिंग्स. सर्व मुलांना एक सारखं शिकवलं जायचं. आणि खात्रीने इफ दे वेअर द सेम एज, ते सारख्याच वयाचे असायचे. म्हणजे आपल्या शाळेविषयी तो सांगतोय. आता त्यांच्या काळात भविष्यात ती जी शाळा आहे, मेकॅनिकल टीचर आहे, तर मेकॅनिकल टीचरला काय केलं जातं? त्यांच्या घरामध्ये ठेवलं जातं. आता आपण कम्प्युटर ठेवतो तसं मेकॅनिकल टीचर ठेवला जातो. मग ती अगोदर संवाद केलेला आहे. ती म्हणते की मी कोणत्याही शिक्षकाला, कोणत्याही अनोळखी व्यक्तीला माझ्या घरात राहू देणार नाही. मग तिला असं वाटलं की या काळात पण, म्हणजे आपल्या काळात, की जे शिक्षक त्यांच्या घरीच राहत असतील मुलांच्या, तिथं समज आहे. भविष्यातला फ्युचरिस्टिक लेसन आहे, इमॅजिनेशन केलेली. तर शुअर इफ दे वेअर द सेम एज. आणि ती म्हणते माय मदर सेज, माझी आई असं म्हणते, टीचर हॅज टू बी ऍडजस्टेड. टीचरला काय करण्यात येतं? ऍडजस्ट करण्यात येतं. टू फिट द माइंड ऑफ ईच बॉय अँड गर्ल. मुलाच्या व मुलीच्या मनानुसार त्याला काय करण्यात येतं? ऍडजस्ट करण्यात येतं. आणि इट टीचर्स अँड दॅट ईच किड हॅज टू बी टॉट डिफरंटली. आणि इट टीचर्स, मग तो शिकवतो. अँड दॅट ईच किड्स, आणि प्रत्येक मुलाला हॅज टू बी टॉट डिफरंटली. प्रत्येक मुलाला काय शिकवावं लागतं? डिफरंटली शिकवावं लागतं. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं शिकवावं लागतं. कारण प्रत्येकाची लेवल कशी आहे? वेगवेगळी आहे. त्यानुसार प्रत्येकाला वेगळ्या पद्धतीने शिकवावं लागतं, असं तिची आई म्हणते. चला, कॅन अंडरस्टँड? इथपर्यंत समजलंय का? बोला लवकर. महत्वाचं आहे. हा संवाद समजलाय का तुम्हाला? हो. हा, चला कोण सांगावर पटकन मराठीत. ही नोज ऑलमोस्ट ॲट बेस्टच्या पासून. बोला बोला लवकर बोला बेटा. सर ते बीचचा मिनिंग काय? बेस्टच्या म्हणजे शुअरली, खात्रीने. खात्रीने. हा बोला बेटा. एक सेंटेन्स वगैरे येत नसेल तर काही अडचण नाही, मी सांगायला तयार आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही सांगा फक्त. बोला बोला लवकर, वेळ कमी आहे बेटा आपल्याकडे. बोला लवकर. हा, कोण सांगते? अरे पटापट, तुम्हीच सांगितलं पाहिजे स्वतःहून. इतका वेळ घ्यायचा नाही, पटापट सांगायचं बेटा.
कशाला घाबरतो तुम्ही? मी आहे नाही तर सांगायला. अडचण आली तर मी आहे. पुढे जायचं आपण, मागे नाही जायचं. ही नो ऑलमोस्ट ॲज बीच. तो खात्रीने म्हणतो. मार्गी वॉज प्रिपेअर्ड टू हा मी आता that याचं- कोण she सांगते बेटा? said. कोण सांगते? कोण प्रांजल सांगते? प्रांजल हा पहा, मी आता कनेक्शन जोडून देतो तुला. हे जमत नाही प्रांजल. ना. हे पहा, पेज नंबर 7 पहा. तो म्हणतो शुअर इज. ती असं म्हणते बेटा, पेज नंबर 7 कडे पहा. मॅन इज स्मार्ट इनफ. व्यक्ती तर मनुष्य तर एवढा पुरेसा हुशार नाहीये. मग तो टॉमी तिला म्हणतो 7 नंबर पेज वरची शेवटची ओळ बेटा. शुअर ही इज. खात्रीने हुशार आहे व्यक्ती. तिला असं वाटतं की मनुष्य शिकूच शकत नाही, रोबोटच शिकू शकतो, असा तिचा समज झाला होता. कुणाचा? मार्गीचा. मग 7 नंबर पेजवरच्या शेवटच्या 2 ओळी. अ मॅन इजंट स्मार्ट इनफ. तो मनुष्य तर एवढा पुरेसा हुशार नाहीये. मग तो टॉमी म्हणतो शुअर ही इज. खात्रीने. तो म्हणतो माय फादर नोज. त्याचे वडील बी मनुष्य आहेत ना. माय फादर नोज म्हणजे माहित असणं. माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर. म्हणजे माझ्या शिक्षकांना जितकं ज्ञान आहे, जितकं माहिती, तितकंच माझ्या वडिलांना देखील माहिती आहे. आणि ही नोज ऑलमोस्ट ॲज मच आय बेच्चा. आणि ही नोज त्यांना माहितीये ऑलमोस्ट जवळजवळ ॲज मच. जेवढं शिक्षकाला माहितीये तेवढंच त्यांना माहितीये, मी खात्रीने सांगू शकतो. मार्गी वॉज नॉट प्रिपेअर्ड टू डिस्प्यूट दॅट. मार्गी याच्यावर या गोष्टीवर वादविवाद करायला तयार नव्हती. तिचा मूड नव्हता की याच्या वडिलांना जास्त माहितीये की त्या रोबोटला जास्त माहितीये. अशी गोष्ट आहे. सांग आता बेटा प्रांजल, आता बरोबर सांगता येईल तुला. मार्गी त्या गोष्टीवर वादविवाद करायला तयार नव्हती. She said, I wouldn't went to stretch my in-house to teach me. मला शिकवायला माझ्या घरी मी कोणालाच येऊ देणार नाही. टॉमी screamed with laugh. टॉमी हसायला लागला. You don't know much, मार्गी. तुला माहित नाही. The teacher did live in house. They had a special building and all the kinds went there. ते एका स्पेशल बिल्डिंग मध्ये शिकवतात आणि तिथे सर्व मुलं शिकायला येतात. And all the kinds learn the same things. All the kids learn the same things. सर्व एकसारखं शिकतात. Sure, if they were the same age. ते सर्व सारख्या वयाचे असतात. But my mother say a teacher has to be adjust. माझी आई म्हणते की शिक्षकांना ऍडजस्ट करावं लागतं मुलाच्या वयानुसार. To fit the mind of each boy and each girl, each kid has to be teach differently. प्रत्येक मुलीच्या वयानुसार शिक्षकाला ऍडजस्ट करावं लागतं अशी तिची आई म्हणते. Okay. Just the same, they didn't do it that way. If you don't like, you don't have to read the books. Just the same, they didn't do it that way then. Just the same, त्या सारख्या वयाची मुलं असतात and they didn't do it that way then. They didn't do it that way then. मग ते असं कसं करू शकतात? If you don't like it, आता तो टॉमी तिला म्हणतोय इफ यू डोंट लाईक इट. जर तुला ते आवडत नसेल, यू डोंट हॅव टू रीड द बुक. तू ते पुस्तक वाचू नको. आता टॉमी तिला म्हणतोय. ती म्हणते की असं कसं काय होऊ शकतं? मग टॉमी तिला म्हणतो